सारे चराचर. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. या वीरांना मातृभूमीला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिनांक 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ सर्व भारतीयांसाठी खूपच वेगळी सुवर्णमय अशी होती. सुमारे 150हून अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या शासनाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता. परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते. भारतीय संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन गोपाळस्वामी अय्यंगार, कन्हैयालाल मुंशी, B.A. मित्तल, टी.पी. खेतान, सय्यद मोहम्मद अशी एकूण 7 जण होते. भारतीय संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. खऱ्या अर्थाने तंत्रगिरी सत्ता या दिवसापासून सुरू झाली. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है. बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है. चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्काई है. चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्काई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई. आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेलो आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच आपल्या देशाचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. त्या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपले घर, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना